नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणजे गाय, बैल किंवा जनावरांसाठी गोठा बांधायचा का? तर शासन देत आहे तब्बल आपल्याला 2,32,000 रुपयापर्यंत अनुदान, तेही एकदम 100% अनुदानावर. तर चला तर मग माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला गायगोठा अनुदान योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाकडून नरेगा अंतर्गत ही राबवली जाते. तर आपल्याला जर आपल्या शेतात 2 ते 6 जनावरे असतील तर आपल्याला 77,888 रुपये इतके अनुदान मिळत असते. तर 6 ते 12 जनावरे असतील तर आपल्याला 1,55,000 रुपये इतके अनुदान आपल्याला मिळत असते. जर आपल्याकडे 12 ते 18 जनावरे असतील तर आपल्याला तब्बल 2,32,000 रुपये इतके अनुदान शेतकऱ्यांना मिळत असते. तर मित्रांनो, या योजनेसाठी आपल्या शेतकऱ्यांची पात्रता काय असते हे जाणून घेऊया. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी देण्यात आलेल्या आहेत. तर हा अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा, जमीन शेतकऱ्याच्या नावे असावी. तिसरी गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती जमाती, अपंग, विधवा व अपघातग्रस्त यांना प्राधान्य या योजनेत दिले जाते. ज्या शेतकऱ्यांना याआधी गायगोठा योजनेचा लाभ जर मिळाला असेल तर हा योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, या योजनेसाठी आता आपण बघणार आहोत कागदपत्रे कोणकोणते लागत असतात. तर या योजनेसाठी आपल्याला अर्ज करताना खालील डॉक्युमेंट लागतात, जसे की आपले स्वतःचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7/12 होल्डिंग, राशन कार्ड आणि गोट्याच्या जागेचा फोटो, जेथे आपल्याला गोठा बांधायचा आहे अशा जागेचा जिओ टॅगिंगचा आपल्याला फोटो काढून घ्यायचा. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमधून शिफारस प्रमाणपत्र म्हणजेच आपल्याला ग्रामसेवकाचे शिफारस प्रमाणपत्र म्हणजेच आपल्याला ठराव प्रमाणपत्र ग्रामपंचायतमधून घ्यायचे आहे. जर आपल्याकडे जातीचा दाखला असेल तर तो जोडून द्यायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हा एक शेतकरी अल्पभूधारक असला पाहिजे, त्यासाठी आपल्याला अल्पभूधारक प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जॉब कार्ड असणे महत्त्वाचे आहे. तर या योजनेसाठी इतके डॉक्युमेंट आपल्याला लागत असतात. तर आपल्याला गोठा बांधताना मोजमाप व जागा यांचे नियोजन आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला सरकारकडून याची माहिती देण्यात आलेली. तर आपल्या गोठ्याची लांबी 7.70 मीटर आणि रुंदी 3.50 मीटर इतकी असावी आणि 150 लिटर शेण साठवण्यासाठी एक टाकी असणे आवश्यक आहे. तर 200 लिटर पाण्याच्या टाकी हे पण आवश्यक आहे. आणि आपल्या गोठ्याच्या बाजूला गटाराची व्यवस्था करणे अनिवार्य आहे, जसे की मलमूत्र याचे विसर्जन करण्यासाठी आपल्याला गोठ्याच्या बाजूला गटारची व्यवस्था करणे हे अनिवार्य आहे. तर आपल्याला अर्ज प्रक्रिया कोठे करायची, ही सर्व डॉक्युमेंट आपण जमा केल्याच्या नंतर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती या ठिकाणी एक गायगोठा फॉर्म घ्या, ते पूर्ण भरून घ्या. त्यावर ग्रामसेवक, रोजगार सेवक, सरपंच यांच्या सह्या पूर्ण घ्या. आपले वरील डॉक्युमेंट पूर्ण जोडून तो अर्ज पंचायत समितीमध्ये आपल्याला जमा करायचा आहे. जमा करून आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी आपल्या गावासाठी जो इंजिनियर नेमलेला असतो त्याच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आपण या व्हिडिओला ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही या योजनेचा लाभ, तर आपण त्या शेतकऱ्यांना ही माहिती देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात गायगोठा असणे आवश्यक आहे आणि तेही शासनाच्या योजनेतून. चला तर इथे व्हिडिओला थांबूया आणि अशाच माहितीसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा.